पीटर, काय चाललंय? कोण आहे? थांबा. मागे व्हा, मागे व्हा. कोण आहे कोण तो माणूस? अरे हा तर फोर्ट युकॉनचा ब्युटी स्मिथ आहे. बाबा, मला वाटतं त्यांनी व्हाईट फँगला मारून टाकलंय. नाही नाही बाळा, हा अजूनही जिवंत आहे. पण वाईट गोष्ट ही आहे की हा ही जिवंत आहे. पोलिसांना फोन कर ॲलिस. या सैतानाला इथून बाहेर काढूया. त्या तुझ्या लांडग्या कुत्र्यानं आपला जीव वाचवलाय विडन. आपल्यालाही त्याला वाचवता येऊ दे म्हणजे झालं. हा मरता कामा नये. ह्याचे आयुष्यात खूप हाल झाले आहेत. ते असं संपता कामा नये. त्याला आता प्रेमाची भाषा कळते. शांत पडून राहा बाळा. तू बरा होशील. आता आम्ही तुझी काळजी घेऊ. तो जंगलात जन्माला आला होता. थोडा लांडगा, थोडा कुत्रा, पण जास्त लांडगा होता. त्याचा रंग आणि रानटीपणा लांडग्याला शोभेसा होता. त्याला आपली आई सोडून जगातलं काहीही माहीत नव्हतं. आणि फक्त माहीत होती ती रहस्यमय प्रकाशाची भिंत, ज्यामधून त्याची आई दिसायची आणि नाहीशी व्हायची. आणि जेवण माहीत होतं. त्या प्रकाशमान भिंतीतून त्यानं कधीही जायचं नव्हतं. त्याला परवानगी नव्हती आणि त्याची त्याला आठवणही नव्हती. त्याला पाणी माहीत नव्हतं, किंवा सूर्यप्रकाश, किंवा मासे. आणि त्याला कोंबडाही माहीत नव्हता. पण जेवण दिसलं की त्याला कळत होतं की हे जेवण आहे. त्याला हे माहीत नव्हतं की जेवण भांडू शकतं आणि त्याला दुखापत करू शकतं.
तो जंगलाचा कायदा शिकत होता, खा किंवा उपाशी राहा. पण आणखी एक कायदा होता, खा किंवा खाल्ले जा. त्याला जंगलाचा कायदा अजून माहीत नव्हता, पण तो शिकत होता. आणि आता तो माणसाबद्दल शिकणार होता, मनुष्य प्राणी. तू जरा जास्त सोडतोयस ग्रे बीवर. अर्थातच 3 ईगल्स, नाहीतर माझं नाव असतं ग्रे एक हात. त्याला भीती वाटत नाही ग्रे बीवर आणि शिस्तही नाहीये. मग तो शिकेल गावात जाऊन. हो. तो बऱ्याच गोष्टी गावात शिकेल. तो ह्या मनुष्य प्राण्यांपासून भीतीनं मागे सरकायचा, कारण त्याला फक्त आपल्या आईचा स्पर्श माहीत होता आणि ती नेहमी त्याचं रक्षण करायची. ग्रे बीवर ते बघ. कीचे कीचे कीचे, शांत हो. त्याला समजलं नाही. खरं तर त्याची आई कशालाही घाबरत नसे, पण मनुष्य प्राण्यासमोर मात्र ती लीन झाली होती. जणू काही त्यानं तिला मंत्रमुग्ध केलं होतं. ती जंगलातून माझ्याकडे परत आली आहे 3 ईगल्स. ती लांडग्याबरोबर पळून जाऊन राहायला लागली. त्याला बराच काळ लोटला. हा, आणि त्याच्या बरोबर राहून तिला हे पिल्लू झालं. तो कुत्र्यापेक्षा लांडगा जास्त आहे. बघ 3 ईगल्स, तो लांडग्यासारखे दात दाखवतोय. मी याचं नाव ठेवतो व्हाईट फँग. व्हाईट फँग नाव चांगलंय.
मग त्याला व्हाईट फँगच म्हटलं जाईल. किचेला गावाची परत सवय व्हायला हवी, नाहीतर ती परत लांडग्यांकडे जंगलात जाईल आणि ते छोटं पिल्लू तिच्याचकडे राहील. ही लांडगे कुत्र्यामधली सर्वोत्तम जात आहे. मी तिचा सौदा करायला तयार आहे. तू युकांमधल्या सगळ्या अस्वलांची कातडी मला दिलीस तरी मी सौदा करणार नाही. कदाचित ग्रे बीवर तिचा सौदा सोन्याच्या बदल्यात करेल. सोनं? तुझ्याकडे सोनं आहे? किचेच्या बदल्यात सोनं. एकटा असल्यामुळे व्हाईट फँगनं मनुष्य प्राण्याच्या गोष्टी शिकायला सुरुवात केली. आणि हेही की स्त्री मनुष्य प्राण्याकडून चोरी करण्याची हिंमत करणाऱ्यांची काय दशा होऊ शकते. मनुष्य प्राण्यांच्या जगात त्याला जेवण दिलं गेल्याशिवाय तो खाऊ शकत नव्हता. पण जेव्हा मनुष्य प्राणी जेवण द्यायचा तो सगळ्या कुत्र्यांना द्यायचा आणि त्यांनाच आपापसात ठरवू द्यायचा की कोणी खायचं ते.
व्हाईट फँग. व्हाईट फँग. जा ही काठी आण. लवकर कर. आण बघू. काठी आण. आण. वू. वू. शाबास. आता परत जाती काठी आण. इकडे आण मला दे. शाबास. हा? एक वेळ अशी येते जेव्हा सगळ्या प्राण्यांना आपल्या आईला सोडावं लागतं. व्हाईट फँगसाठी तो दिवस आला होता. ठरलं तर मग किचेसाठी एक सोन्याचा तुकडा दे टाळी. हो थ्री इगल्स. आणि मी तिचं पिल्लू व्हाईट फँग ठेवून घेणार. तो शक्तिमान होईल. खूप चपळही आहे. तो तुझी खूप सेवा करेल. हम्म. बरं आहे मित्रा. मी व्यापार करायला फोर्ट युकानला चाललोय. तुला या प्रवासात सुयश लाभो. आणि असा जंगलाचा कायदा व्हाईट फँगला लावण्यात आला. त्या दिवसापासून तो मनुष्य प्राण्यांच्या जगात एकटा राहणार होता.
इतक्या मनुष्य प्राण्यांना एका ठिकाणी पाहून व्हाईट फँग आश्चर्यचकित झाला. त्यानं पूर्वी कधीही गोऱ्या कातडीचे मनुष्य प्राणी पाहिले नव्हते. ते सावळ्या कातडीच्या मनुष्य प्राण्यापेक्षा वेगळे होते. हे घे उंदरा. चल, निघ इथून. गोरे मनुष्य प्राणी धोकादायक आहेत याची त्याला जाणीव होती. व्हाईट फँग नाही. तू तुझ्या लांडग्या कुत्र्यावर चांगलं लक्ष ठेव कामगारा, नाहीतर मी त्याला लात मारून युकेनच्या पलीकडे उडवून लावेन. व्हाईट फँग चल. परत एकदा व्हाईट फँग त्याला माहीत नसलेल्या जगात सापडला. गोरे मनुष्य प्राणी राहत असलेल्या ठिकाणांना झाडांसारखा वास येत होता, पण ती झाडं नव्हती. प्राण्यांना त्याच्यासारखाच वास येत होता, पण ते त्याच्यासारखे नव्हते. ते विचित्र वेगळ्या आकाराचे जीव होते, निसर्गातले चमत्कारिक प्राणी. आणि त्याला शंका होती की त्यापैकी कोणालाही लढता येत नव्हतं. व्हाईट फँग इथेच थांब. ओहो वा, हे मी काय पाहतोय इथे? एक चांगला लढाऊ लांडगा कुत्रा दिसतोय. मी बराच काळ झाला तुझ्यासारख्यालाच शोधतोय मित्रा. सोन्या पोरा, इकडे ये तुझ्या जुन्या मित्राकडे, ब्युटी स्मिथ कडे. ए पोरा, मी तुला त्रास नाही देणार बेटा, अगदी मजेत ठेवीन. त्याला सोड गोऱ्या माणसा. तो माझा आहे, ग्रे बीवरचा. अरे वा, तुमचं नशीबच उघडलं मिस्टर ग्रे बीवर. ब्युटी स्मिथला तुमचा हा दोस्त तुमच्याकडून विकत घ्यायचा आहे. सौदा समजतो ना तुम्हाला, सौदा. व्हाईट फँग विकण्यासाठी नाही. मी 5 सोन्याची नाणी दिली तर? सोनं? याची आयाळ विकू शकत नाही. पैशांची गरज आहे. 6 कदाचित. तू थोडा लालची माणूस आहेस मिस्टर बीवर, पण चल, सौदा मंजूर. 6 नाण्यात पक्का.
इथेच राहा व्हाईट फँग. चल व्हाईट फँग, तू आता माझ्या घरी येतोयस. तू आणि मी मिळून धंदा करूया बाळा. अजून क्रूर बन, अजून क्रूर, नीच, हलकट, क्रूर बन, अजून क्रूर, अजून हिंस्त्र. आता येतोयस मार्गावर, शहाणं बाळ. पूर्ण वाढ झालेल्या व्हाईट फँगला स्मिथनं खूप महिने त्रास दिला. संपूर्ण युकॉन मध्ये त्याला ब्युटी स्मिथपेक्षा क्रूर मालक सापडला नसता. पण त्याच्या छळण्याला एक हेतू होता, द्वेष आणि पैसा. वा झकास, एक रानटी नीच द्वेष करणार हिंस्त्र लढाऊ मशीन. चल तयार हो बेटा, आपण खूप खूप पैसा कमावणार आहोत. सगळे बर्फामुळे अडकलेत आणि करायला काहीही नाहीये, म्हणून आपण मनोरंजनाचा धंदा करणार आहोत. चला तयार व्हा सज्जन हो. माझ्या जंगलातल्या बेडर लढाऊ व्हाईट फँगला पहा. ओ, तुमचा आभारी आहे सर. भीतीदायक आदमखोर कुत्र्याचा तिरस्कार करणाऱ्या लांडग्याला तुमच्या डोळ्यासमोर स्वतःच्या आयुष्यासाठी लढताना पहा. हो, धन्यवाद सर. आता व्हाईट फँग तिरस्कार करत होता क्रूर, दुष्ट, गोरा मनुष्य प्राणी ब्युटी स्मिथचा इतक्या प्रखरतेने की सांगता येणं शक्य नाही. तुमचे खूप खूप आभार सज्जन हो. आज रात्री व्हाईट फँगला टक्कर द्यायला येत आहे त्याच्या तोडीचा बुल मॅस्टिफ. तुझा कुत्रा घेऊन खाली ये. पैसा लागलेले आहेत. तर तुम्ही तयार आहात ना सज्जन हो? हो, लढाई सुरू होऊ दे. सोडा त्याला. आमचे पैसे आम्हाला परत करा. आमचे पैसे आम्हाला परत करा. आमचे पैसे आम्हाला परत करा. काय चाललंय? परत करा. तुमची खैर नाही. तुम्हाला सोडणार नाही. करा. ही काय लढाई आहे? चला तयार व्हा सज्जन हो. हो, आभारी है सर.
आमचे पैसे परत करा परत करा विजेता चॅम्पियन व्हाईट फॅंग तयार व्हा. बराच काळ लढला तो, कधीही हरला नाही. त्याच्या चपळाईमुळे तो परत परत जिंकत राहिला. त्याचे गुण होते त्याची चपळाई, त्याची घट्ट पकड आणि अर्थातच त्याचा द्वेष. आणि एके दिवशी लढण्यासाठी कुत्रे उरलेच नाही. त्या कुत्र्याला परत इकडे आण मूर्खा. माझा लांडगा काय तुझ्यासारख्या बटाट्याशी लढणार? आमचे पैसे लबाड आहात तुम्ही. लवकर परत करा. हे काय चाललंय? याला काय युद्ध म्हणतात? खोटारडे असले परत करा लवकर. मनुष्य प्राण्यांनी जंगलातल्या एका सुंदर जीवाला आपल्या स्वार्थासाठी आणि क्रूर आनंदासाठी वापरलं होतं. त्याचा स्वाभिमान आणि आदर काढून घेऊन त्याला द्वेष दिला होता. पण ब्युटी स्मिथ मुळातच नीच असल्यामुळे त्यानं लढायला आणखी एक कुत्रा शोधला. त्याला कुत्रा म्हणता आलं तर. मार त्याला. जीव घे त्याचा. पकड त्याचा गळा. पैजा लावल्या गेल्या आहेत. आज त्याला संपूनच टाक. मार त्याला. उठ लवकर लांडग्या कुत्र्या उठ. उठ रे बाबा, उठ आणि लढ. व्हाईट फॅंग, अरे काय करतोस? थांब आहे. मागे हो. हे बेकायदेशीर आहे. माणुसकीला धरून नाहीये. प्राण्यांची क्रूरपणा हा खुनापेक्षा जास्त भयंकर अपराध आहे. आमचा प्रश्न आहे. तुला मध्यस्थी करण्याची काही गरज नाही. चालता हो म्हणावं याला. हा सगळा तुमचा रानटीपणा आहे. थांबा, मी आत्ता पोलिसांना बोलवतो. तुम्हाला अद्दल घडवतो. हे तू चल इकडे ये बघू आणि तुझ्या कुत्र्याला या लांडग्यावरून बाजूला कर. हे घे $150 या लांडग्या कुत्र्यासाठी. तू याचे जे काही हाल केलेस ते पाहता हे पैसे जरा जास्तच आहेत. मी तुला सोडणार नाही. मी तुझा जीव घेईन.
एक माणूस जंगलातल्या ज्या प्राण्याला त्रास देतो, इजा पोहोचवतो, त्याला दुसरा माणूस सुधारू शकत नाही. तो फक्त त्याला आपली दया, आपली काळजी दाखवू शकतो. असाच माणूस होता विडन स्कॉट. कुत्र्यांच्या लढाईच्या रात्री व्हाईट फँगला भेटलेला तो कुत्रा प्रेमी होता. ये बेटा, मी तुला दुखावणार नाही. चावला. मी तुला दोष नाही देत व्हाईट फँग. याच नावाने तुझा मालक तुला हाक मारायचा ना. तू नरक यातना भोगलायस ना रे. ये बेटा, ये बेटा, ये. हे घे. तो मोठा झाल्यापासून पहिला दिवस असा होता जेव्हा तो पिंजऱ्या बाहेर झोपेतून जागा झाला होता. त्याच्या आठवणीत पहिल्यांदाच दिवसाची सुरुवात गोऱ्या मनुष्य प्राण्याच्या मारण्यानं झाली नव्हती. घे ना बेटा, खा ते. मला माहितीये तुला भूक लागली. त्याला माहित होती हिंसा, लढाई आणि मरण. त्याला माहित होतं जेवण. ते त्याला सगळ्यात पहिल्यांदा कळलं. पण त्याला माणसाची दया दिसूनही कळली नाही. त्यावर त्याचा विश्वासही बसला नाही. खा खा, हवं तेवढं खा. तुझ्यासाठी अजून भरपूर आहे बाळा. सगळ्यात शक्तिमान असलेल्या गोऱ्या मनुष्य प्राण्याला तो चावला होता आणि त्या मनुष्य प्राण्याचं त्यानं अन्नही खाल्लं होतं. पण तरीही ह्या दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला शिक्षा झाली नव्हती. तर अगदी उलट घडलं होतं. बघतोस काय? अरे खा ना बेटा, तुला कधीच कमी पडू देणार नाही. अरे वा वा, आता कुठे तू माणसाळायला लागलायस. हळूहळू, मला दुखतं. सगळ्या घटनांमधला हा एक छोटासाच क्षण होता. पण त्याच्या आयुष्यात घडलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा ह्याचं महत्व अधिक होतं. शहाणा पोरते. मला वाटतं आता तुझा माझ्यावर विश्वास बसायला लागलाय. आता फक्त काहीच दिवसांचा प्रश्न आहे. तू पूर्णपणे बरा होशील आणि मग मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन. 2 महिन्यांनंतर विडननं व्हाईट फँगला दक्षिणेकडच्या एका शहरात असलेल्या त्याच्या घरी नेलं.
ॲलिस, मी घरी आलोय. दार उघड. अरे बापरे विडन, कोण आहे तरी कोण हा? हा तर अगदी लांडग्यासारखा दिसतोय. हा लांडगाच आहे. लांडगा कुत्राही म्हणू शकतेस, पण तुला काही करणार नाही, घाबरू नकोस. याचं नाव आहे व्हाईट फँग. याच्याबद्दल मी तुला सगळं सांगतो. फार मोठी कहाणी आहे. उन्हाळ्याच्या मध्यापर्यंत व्हाईट फँग स्कॉट कुटुंबाचा एक घटक बनला होता. जर मला खरं माहिती नसतं ना तर मी म्हटलं असतं की कॉलीला व्हाईट फँग बद्दल जरा जास्तच प्रेम आहे. तिला जरा वेळ लागेल ॲलिस. तो दुसऱ्या कुत्र्याच्या लढाई करण्याशिवाय इतका जवळ आलाच नाहीये. पण आता त्याला तिला दूर ठेवायला कष्ट करायला लागतायत. कॉलीकडे बघ, ती किती बदलली आहे. ती त्याच्यावर कशी गुरगुरायची आठवतंय? अरे विडन, बायका किती चंचल असतात हे तर तुला ठाऊक असायला हवं. यांना बघून मला आपले पूर्वीचे दिवस आठवले. व्हाईट फँग बदललाय. तो विडन स्कॉटकडे मालक म्हणून बघतो. त्याच्यावर त्याचा विश्वास बसलाय. आता तो इमानदारीनं वागतो आणि त्यानं ती इमानदारी विडन ज्युनियरची रक्षा करून सिद्ध करून दाखवली आहे. आणि कॉलीला तो सहन करतोय. चल आता सगळं संपलंय ब्युटी स्मिथ. चल. चला आता काळजीच नको. तो एका आठवड्यात अगदी पूर्वीसारखा होईल. अगदी जीवावर बेतलं होतं. हो, माझ्या लांडग्या कुत्र्यांनी आपले जीव वाचवले. त्यांनी स्मिथला आयुष्यभर तुरुंगात डांबलं तर बरं होईल. अरे कॉली आली वाटतं. या सगळ्या गोंधळात मी पूर्णपणे विसरूनच गेले होते तिला. ती आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतेय. मम्मा, बाबा. जा जा बेटा, मला वाटतंय तिला तुला काहीतरी दाखवायचंय. हे किती छान आहे.